नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांवर 5 राज्यांच्या विधानसभा आणि त्यानंतर 4 महिन्यात होणारी लोकसभा या निवडणुकींच्या निमित्ताने ओपिनियन पोल म्हणजे मतचाचण्यांचं पेव फुटलेलं आहे आणि प्रत्येकाचे आकडे वेगवेगळे काय काय येत असतात. कुठच्या राज्यात हे होईल, कुठच्या राज्यात ते होईल आणि त्याप्रमाणे मग या वाहिन्यांवर त्या बातम्या आल्या की मग इतर वाहिन्यांवर त्याच्या आधारे वादविवाद, बातम्या, चर्चा सुरू होतात. वर्तमानपत्रात पण उलटसुलट बातम्या येतात. पण गंमत अशी असते की या सगळ्या बातम्या रंगवताना किंवा शक्य तितक्या खळबळजनक बनवताना आपण सत्याचा आधार सोडतोय का आणि तर्काला मुठमाती देतोय का याचा सुद्धा विचार करण्याची गरज त्यापैकी कोणाला वाटत नाही. याचं नवल वाटतं, कारण इतकं सोपं नाही आहे. आपण मागल्या कित्येक दशकामध्ये, मला वाटतं 2 ते 3 दशकामध्ये 80 नंतर आपल्याकडे जवळजवळ 40 वर्षात हे मतचाचण्यांचं पेव फुटलं आणि कोणीही उठून मार्केट सर्वे करावा तसं लोकमताचा सर्वे करायला लागला. पण एक गोष्ट विसरतात लोक की हा सर्वे करताना तो थोडाफार तरी जवळपास आला पाहिजे. कोणी काही लोकांचा येतो नाही असं नाही, पण पुढच्या वेळेला त्याचाही तोंडघशी पडलेला दिसतो. पण तरीही काही लोक प्रामाणिकपणे करतात हे मानलं पाहिजे. दीर्घकाळ यशवंत देशमुखसारखा माणूस त्यात टिकून राहिलेला आहे, पण बाकीचे बरेच बारगळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या जे ओपिनियन पोलचं पेव फुटलेलं आहे त्याची थोडी झाडाझडती घ्यावी असं मला वाटतं. मी त्याच्यासाठी माझाच एक अनुभव तुम्हाला अधिकथन करतो. 2014च्या महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या त्या निवडणुकांच्या वेळेला असाच ABP माझावर एक सर्वे घेण्यात आला होता, ओपिनियन पोल घेण्यात आला होता आणि त्यावर चर्चा होती. ABPचे संपादक राजू खांडेकर आणि अँकर मला वाटते प्रसन्न जोशी होता. आणि ती चर्चा असताना त्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर होते आणि ते इतके खवळले होते कारण निवडणुका लांब होत्या, अर्ज भरलेले सुद्धा नव्हते, नेमकं काय होणार याचा पत्ता नव्हता. अशा वेळेला जो सर्वे घेतला त्यामध्ये म्हणजे जागा वाटपातून पण मारामाऱ्या झाल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल की शिवसेना भाजप युती नंतरच्या काळात मोडली, तर त्याच्या आधी म्हणजे युती मोडण्याच्या आधीच्या काळामध्ये हा सर्वे ABPवर आला होता आणि त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी सत्ता गमावणार आणि दुसरीकडे शिवसेना भाजप युतीला निर्विवाद बहुमत मिळणार असा निष्कर्ष त्या ओपिनियन पोलमध्ये काढण्यात आला होता. आणि त्यावर जनार्दन चांदूरकर काँग्रेसचे नेते प्रवक्ते भयंकर खवळलेले होते आणि त्यांनी जे कारण दिलं होतं ते फार महत्त्वाचं होतं. त्यांचा राग बरोबर होता, पण ओपिनियन पोल झिडकारण्यामागे तर्कशास्त्र ते विसरलेले होते. आता लक्षात घ्या की युती म्हणून त्यांना बहुमत मिळणार हे निकालाने सिद्ध केलं. अगदी ते युती केलेले नसताना शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले तरीही त्या दोघांची बेरीज ही जवळजवळ 160-70 पर्यंत गेलेली होती. 60-70 का 180 पर्यंत गेलेली होती. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षांची बेरीजसुद्धा 80-90च्या पुढे गेलेली नव्हती. पण मुद्दा असा होता, चांदूरकर म्हणाले ते बरोबर का होतं, त्यांचा वाद म्हणजे युक्तिवाद बरोबर होता की अजून जर शिवसेना भाजप युतीमध्ये म्हणजे युती मोडलेली नव्हती पण युतीमध्ये जागा वाटपावरून जे काही रस्सीखेच चालू होती की आत्ता काल परवा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अवघ्या 4 जागा शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत लढायला अधिक हव्या होत्या, आम्ही 147 जागा द्यायला तयार होतो
आणि उद्धव ठाकरे हे 151 जागावर अडून बसले होते, त्यामुळे युती तुटली. अन्यथा 147 जागा आणि 100 काय असतील त्या जागा घेऊन आम्ही युती टिकवता आली असती. पण त्याच्या आधीची ही चर्चा होती, म्हणजे रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे जागा वाटप कोणाला किती होत नाही, म्हणजे युती झाली तरी कोण कुठे लढणार आहे माहिती नाही आहे, आणि युती तुटली तर मग एकत्रित असण्याचा फायदा शिवसेना भाजप युतीला मिळणार नाही. मग तुम्ही शिवसेना भाजप युतीला या इतक्या जागा मिळणार हे गणित काढलं कुठून? जी युती कल्पनेतली आहे, जी वास्तवातच होण्याची शक्यता नाही, तर हा दावा चांदूरकर यांचा बरोबर होता की कल्पनेत आहे, व्यवहारात नाही आहे. आणि शेवटी प्रत्यक्ष निवडणूक झाली तेव्हा ती व्यवहारात नव्हती युती. शिवसेना भाजप युती तुटली. अगदी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या 4-5 दिवस आधी भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि 2 तासात काँग्रेस राष्ट्रवादीची पण युती तुटली. आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पृथ्वीराज चव्हाण यांना तडकाफडकी निवडणुकीपूर्वी राजीनामा द्यावा लागला. पण तरी जी युती झालेली नाही, जे जागा वाटप झालेलं नाही, तर कोणाला किती जागा हे तुम्ही कसं काढलं? तुम्ही टक्केवारी काढली समजू शकतो. जनार्दन चांदूरकरांचा दावा बरोबर कुठे होता की शिवसेना भाजप यांना एकत्रित किंवा वेगवेगळे किती टक्के मतं मिळतील हे तुम्ही काढलं तर ठीक आहे, पण जागा मिळतील हे कुठून काढले? ते कुठच्या जागा लढवणार हे पण तुम्हाला माहिती नाही. मग कुठला ओपिनियन पोल आला, कुठची मतचाचणी आली? म्हणून ते इतके चिडले होते की ते चॅनेलवरच्या त्या चर्चेतून उठून माईक टाकून निघून गेले. आणि मग आपला सर्वे बरोबर कसा आहे हे सारवासारव करण्याची वेळ राजू खांडेकर आणि प्रसन्न जोशी यांच्यावर आली होती. आणि त्यानिमित्ताने मी एक ब्लॉग लिहिला होता की चांदूरकरांचा युक्तिवाद बरोबर असला तरी ABP माझाने काढलेले आकडे योग्य ठरतील. शिवसेना आणि भाजप या दोघांना मिळून नक्की निर्विवाद बहुमत मिळेल. आणि त्याचं कारण असं आहे की 15 वर्ष राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीला लोक कंटाळलेले आहेत, त्यांच्या सत्तेला कंटाळलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्तेतून गेले पाहिजेत. ही मतदारांची इच्छा आहे, ती लोकसभा निकालामध्ये प्रतिबिंबित झाली आहे. त्याचंच प्रतिबिंब परत विधानसभेत पडणार आणि नुसतं पडणार असं नाही. तर हे पक्ष आघाडी आणि युती म्हणून एकत्रित लढले आणि समोरासमोर लढत झाली तरीही युतीलाच बहुमत मिळेल. आणि वेगवेगळे लढले, राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे होऊन लढले तरी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी परत सत्तेत येणार नाही याची काळजी सामान्य मतदार घेईल. हे मी माझ्या लेखात ब्लॉगवरच्या म्हटलेलं होतं आणि अखेरीस मित्रांनो तेच खरं ठरलं. तुम्ही मतं फॉर्म भरा, लोकांना विचारा, लोक आपली मतं सांगतात, पण तरी एकदा सामूहिक मत जेव्हा तयार होतं, प्रत्यक्ष मतदानाची वेळ येईपर्यंत तयार होतं, तेव्हा खरं मत तयार झालेलं असतं. त्याच्या आधी 6 महिने, 8 महिने, 2 महिने तुम्ही जे विचारलेलं असतं त्यानुसार तुम्हाला मत घेता येत नाही, ओपिनियन मिळत नसतं, तर्क मिळत असतो. हे मी आज एवढ्यासाठी सांगतो की मी जे बघतोय ते मला चांदूरकर आठवण्याचं कारण ते होतं की जो चांदूरकरांचा युक्तिवाद होता तोच आज मी इथे वापरणार आहे. की जे काही सर्वे घेत आहेत तेव्हा BJP, NDA, इंडिया अलायन्स, INDIA याच्यातले पक्ष असं गणित करून जे मांडत आहेत, पण ते पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आलेले आहेत, ज्यांच्या 3-4 बैठका झालेल्या आहेत, ते खरोखरच पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र येऊन भाजपशी एकास एक अशी टक्कर देणार आहेत का की भाजप किंवा NDAचा जो उमेदवार असेल त्याच्या विरोधातला सगळ्या पुरोगामी पक्षांचा एकच उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता आहे का? तर ती आत्ता दिसत नाही आहे. अगदी सप्टेंबरच्या शेवटापर्यंत इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी आपापल्या राज्यातलं जागा वाटप तात्पुरत्या स्वरूपात का होईना ठरवून घेतलं पाहिजे, असा निर्णय मुंबईच्या
त्यांच्या काय त्या संमेलनात घेण्यात आला होता. पण मी बोलतोय तेव्हा जवळजवळ 6 ऑक्टोबर उजाडलेला आहे, पण अजूनही कुठल्याही राज्यामध्ये इंडी आघाडीतल्या मित्र पक्षांमधलं जागा वाटप होऊ शकलेलं नाही. आणि त्यामुळे 5-6 महिन्यानंतर जी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे, तेव्हा भाजपच्या विरोधात इंडी आघाडी एकदिलाने एकजुटीने लढेल अशी आज शाश्वती कोणीही देऊ शकत नाही आहे. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश हे एकमेकाविरुद्ध लढणार आहेत, कारण मायावती ते इंडी आघाडीत नाही आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र लढतील याची हमी नाही, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाला जास्तीत जास्त जागा पाहिजेत म्हणून लढणं चालू आहे. ममता बॅनर्जींनी तेच सांगितले, फार फार ते एकाच दुसरी जागा डावी आघाडी आणि काँग्रेसला देता येईल, बाकी नाही देणार. त्यामुळे इंडी आघाडी म्हणून तुम्ही जेव्हा काउंट करता तेव्हा त्या त्या राज्यात, त्या त्या जिल्ह्यात, त्या त्या मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधातल्या मतांची बेरीज करून जर तुम्ही इंडी आघाडी म्हणत असाल तर तसं होण्याची शक्यता नाही आहे. याचं कारण त्या ज्या इंडी आघाडीतले अनेक पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस आणि लेफ्ट फ्रंट गेल्या 2 निवडणुका एकत्र लढलेत, ममतांच्या विरोधात लढलेले आहेत आणि यावेळेलासुद्धा ते ममतांच्या विरोधात लढण्याची शक्यता असेल तर मग बंगालमध्ये इंडी आघाडी म्हणजे काय, की इंडी आघाडीला इतके टक्के मतं मिळतील म्हणून इतक्या जागा मिळतील, हे सगळं काल्पनिक होतं मित्रांनो, काल्पनिक होतं. कारण भले काँग्रेसची किंवा डाव्या आघाडीची बंगालमधली मतं कमी झाली असेल, ती 4-5%, त्यांची 4-5%, म्हणजे 10% तर मतं होतात. ही 10% मतं ममता बॅनर्जींना त्रासदायक ठरू शकतात, कदाचित भाजपलाही त्रासदायक ठरू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना एकही खासदार निवडून आणता आला नाही, तरी त्या अखिलेशचे जे कोण उमेदवार असतील त्यांच्याशी 70-75 जागी दगाफटका करू शकतात. थोड्याफार गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात 80 पैकी 40 जागी भारतीय जनता पक्षाला 50%हून अधिक मतं मिळाली होती आणि एकाच जागी बिगर भाजपा उमेदवाराला 50%पेक्षा अधिक मतं मिळाली, ती मुलायम सिंग यांना मैनपुरी मतदारसंघात मिळाली होती. बाकीच्या ठिकाणी कुठचाही तुमचे समाजवादी पक्षाचे 4 किंवा बसपाचे 10 उमेदवार निवडून आले, त्यांनाही 100% आपले 50% मतं मिळवता आली नव्हती. काँग्रेसची तर जवळजवळ 70 उमेदवारांची डिपॉझिट गेली होती. पण त्यांनी जी डिपॉझिट गमावली त्यासाठी 5-7% जी काय मतं मिळवली ती अन्यथा समाजवादी पक्षाला किंवा अखिलेशला मिळू शकली असती, मायावतींना मिळू शकली. त्यामुळे सांगायचा हेतू असा की जी इंडी आघाडी ही 3 बैठकांमध्ये वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसली, ती देशाच्या 543 मतदारसंघामध्ये झाली आहे याचा कुठलाही पुरावा अजून समोर आलेला नाही. त्यामुळे इंडी आघाडी म्हणजे भाजपच्या विरोधात जे जे पक्ष आहेत त्या त्या पक्षांना मिळणारी मतं एकत्र केली तर ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला एकत्र पडण्यासाठी एकच उमेदवार असणार आहे का, हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. आणि ते जर नसेल तर 2 किंवा 3 उमेदवार इंडी आघाडीतल्या पक्षांचे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले तर ते एकमेकांचं नुकसान करणार आहेत. उदाहरणार्थ केरळमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी एकमेकाविरुद्ध लढणार आहेत, पण त्याचा फायदा भाजपला मिळू शकत नाही, कारण केरळमध्ये भाजप हा झुंज देण्यासारख्या ताकदीचा पक्ष नाही आहे. तमिळनाडूमध्ये पण नाही आहे, कदाचित आंध्रमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होईल. पण तेलंगणामध्ये भाजपने हातपाय रोवलेले आहेत. कर्नाटकात इंडी आघाडीत जाऊ शकणारा देवेगौडांचा पक्ष भाजपकडे आलेला आहे. बाकी मग मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, काय तो बिहार, झारखंड हे सगळे घेतलेत. तर तिथे असलेले इंडी आघाडीतले पक्ष हे एकत्र येऊन एक उमेदवार उभं करण्याची आज तरी हमी नाही आहे. आणि कितीही आटापिटा केला मित्रांनो, कितीही आटापिटा केला तरी देशातल्या किंवा लोकसभेतल्या 543 मतदारसंघापैकी कमीत कमी 200 जागा अशा तुम्हाला मिळतील की तिथे अगदी पूर्ण एकजुटीने इंडी आघाडी उभी आहे.
तरी 200 जागी तरी कमीत कमी इंडी आघाडी एकास एक उमेदवार उभा करणार नाही. 2 किंवा 3 मित्रपक्षांचेच उमेदवार एकमेकाविरुद्ध लढतील आणि त्याचा अनायासे लाभ भाजपला मिळेल, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज घडीला गावोगावी घरोघरी फिरायचं आणि तुम्ही कोणाला मत देणार आहात, कसं मत देणार आहात, तुमचं ह्या विषयावर त्या विषयावर काय मत आहे, हे जो सर्वे केला जातो त्यातून ममतांना मिळणारी मतं आहेत, तशीच काँग्रेस किंवा डाव्या आघाडीला बंगालमध्ये मिळणारी मतं आहेत, त्यांची बेरीज इंडी आघाडी म्हणूनही करतायत. कर्नाटकात इंडी आघाडी म्हणून दाखवलेली मतं आहेत, ती मतं मिळतील असं नाही. मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये इंडी आघाडी म्हणून मिळणारी मतं, त्यामध्ये आम आदमी पार्टीचं काय, बहुजन समाज पक्षाचं काय, समाजवादी पक्षाचं काय, काँग्रेस समाजवादी पक्षाला एकही लोकसभेची जागा मध्य प्रदेशात देणार नाही, पण त्यांना तर लढायचं आहे, त्यांचा पक्ष आहे, संघटना आहे. आणि इथेच सगळी गल्लत होते. त्यामुळे सर्वे तुम्ही घेतलात तर ती घटू शकणारी मतं ही तुम्हाला आज बेरजेत दिसतात. जी प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा बाजूला जाणार आहेत, पण भाजपची मतं आजही इंटॅक्ट राहतील आणि उद्याही इंटॅक्ट राहतील. किंवा भाजपमध्ये ज्या पक्ष आहेत ते आहेतच, त्याच्यामध्ये गफलत होण्याची कुठलीही शक्यता किंवा चिन्ह दिसतच नाहीत. आणि म्हणून त्याचा लाभ हा भाजपला मिळू शकतो, NDAला मिळू शकतो, तो तुमच्या आजच्या ओपिनियन पोलमध्ये मिळत नाही. म्हणून मतदानाला 4 महिने 7 महिने शिल्लक असताना तुम्ही जेव्हा कुठलीही फॉर्मेशन्स किंवा जागा वाटप आणि एकत्र लढण्याची काय म्हणतात ती रणनीती आखलेली नसताना नुसते ओपिनियन पोल घेऊन जर तुम्ही सर्वे करायला गेलात तर त्या सर्वेतून नेमकी उत्तरं मिळणार नाहीत. आणि म्हणूनच प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी होतात तेव्हा ह्या प्रकारचे सगळे सर्वे तोंडघशी पडतात. पण दुसरीकडे दुसरी बाजू आहे त्याला, तेच ओपिनियन पोल घेणारे लोक किंवा त्या संस्था आणि कंपन्या जेव्हा मतदानानंतर एक्झिट पोल घेतात त्यामध्ये त्यांच्याच ओपिनियन पोलला सुरुंग लावणारे आकडे हे एक्झिट पोलमध्ये येतात किंवा तेव्हा मतदान झालेलं असतं. मतदान करून बाहेर पडलेला जो मतदार आहे त्याला जेव्हा मत विचारलं जातं तेव्हा त्याला लपून छपून ठेवण्यासारखं काही नसतं आणि त्यामुळे तो अधिक स्पष्टपणे आपला कौल सांगतो. आणि म्हणूनच एक्झिट पोल जो होतो तो बहुतांश चुकत नाही. किरकोळ इकडे तिकडे होत असेल, नाही असं नाही आहे, पण अर्थात ते करणारे किती कुशल असतात त्याच्यावर असतं. पण कधीही ओपिनियन पोलपेक्षा एक्झिट पोल हा टू द मार्क येतो असं म्हटलं जातं, कारण मतदान होऊन गेलेलं असतं. कारण एकदा मतदान संपलं की मग बदलण्यासारखं काही नसतं. पण आज जिथे जागा वाटप झालेलं नाही, जागा वाटपामुळे होणारी भांडणं संपलेली नाही, एकत्रित लढण्याविषयी फायनल निर्णय झालेला नाही, तो फक्त नेते जमलेत तरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीने लढण्याची इच्छा किंवा तयारी नाही आहे. अशा वेळेला तुम्ही मतदाराला भेटलात तो त्या पक्षाचा समर्थकसुद्धा तुम्हाला नेमकं सांगू शकत नाही तर तो सांगेल. आणि म्हणून मग तुम्हाला दिसेल की लोकप्रिय चेहरा म्हणून इंडिया आघाडीच्या बाजूने तुम्हाला राहुल गांधी दिसतात, कारण तो सगळ्या राज्यात दिसणारा चेहरा आहे. पण ममता बॅनर्जी म्हटल्यानंतर बंगालच्या बाहेर कोणी बोलणार नाही, एकाच दुसरा टक्का मिळेल. ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदासाठी 4%, तर 4%मध्ये जवळजवळ 4.25% फक्त बंगालमधलेच आहेत. पण कमीत कमी जागा जिंकूनसुद्धा राहुल गांधी हे मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिसेल. मोदींना 56%, राहुल गांधी 51%. पण 51% प्रत्यक्ष मतदानामध्ये राहुल गांधी किंवा काँग्रेसला सुद्धा मतं मिळालेली नसणार आहेत. हा फरक असतो मित्रांनो. आणि म्हणून आत्ता जे पेव फुटले ते बातम्या रंगवण्यासाठी, तिखट मीठ मिरची लावण्यासाठी ते पोल उपयोगी आहेत. बातम्यांमधून उत्सुकता निर्माण करणं यासाठी उपयोगी आहेत.
पण प्रत्यक्ष राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याचा काडीमात्र परिणाम होणार नाही, उपयोगसुद्धा नाही कुठल्याही पक्षाला आपली रणनीती ठरवण्यासाठी. अशा सर्वेचा उपयोग नाही आहे, कारण जे इंडी आघाडी म्हणून आलेले आकडे आहेत ते सुद्धा त्या इंडी आघाडीतल्याच पक्षांना एकमेकाला कन्फ्यूज करणारे आहेत, गोंधळात टाकणारे आहेत. आणि म्हणून आत्ता जे काय ओपिनियन पोल दाखवले जात आहेत त्याची पोलखोल करणं मला आवश्यक वाटतं. त्याच्याकडे गंभीरपणे बघू नये, मनोरंजन म्हणून बघायला हरकत नाही, पण ते आकडे निवडणुकीच्या निकालापर्यंत जाणार नाहीत, टिकणार नाहीत याची खात्री बाळगा. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.